कशा आहात सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो यस, आज आहे नवीन डे, नवीन ब्लॉग. आज आहे मकर संक्रांती. सो तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि असंच तुमचं प्रेम आपल्या ब्लॉग्सवर राहू द्या. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे? सो थंबनेलमध्ये तुम्ही वाचलंच असेल. आज आम्ही मकर संक्रांती आम्ही कशी सेलिब्रेट करणार आहे, काय काय करणार आहे, हे सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. सो फॉर दॅट स्टे ट्यून विथ अस. माझ्याकडे काही पतंग आहेत जे की मी इथे बाहेर एंट्रन्सला लावणार आहे. सो छोटे छोटे पतंग आहेत जे मागच्या वर्षी मी बनवले होते, तुम्हाला दाखवते. हे छोटे छोटे असे पतंग आहेत. या भिंतीवरती मी आता हे पतंग लावणार आहे आणि थोडंसं भिंतीला डेकोरेट करणार आहे. माझी कंप्लीट झालेली आहे. इथे काही सेलो टेप्स होते जे की जुन्या होत्या माझ्या गणपती डेकोरेशनच्या आणि त्या मला काही काढायला जमत नव्हत्या म्हणून मी थोडी पप्पांची हेल्प घेतली. हे गाजर आहेत जे आमच्याकडे बेंगलोरमध्ये भेटतात, एवढे मोठे मोठे गाजर. हे आहेत तिळगुळ. इकडे ठेवल्यात भुईमुगाच्या शेंगा आणि ही आमची स्पेशल बास्केट ज्याच्यामध्ये आहे ऊस, वालाच्या शेंगा, मटार आणि हे छोटंसं आमचं शेत. अशी उरळी घेतली आहे, एकदम छोट्या साईजची आहे ही. सो ह्याला मी असे सेलो टेप्स लावून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये मी छानपैकी फुलांचं थोडंसं डेकोरेशन करणार आहे. सिंपल अशी उरली मी सजवलेली आहे, बघू शकता तुम्ही. झेंडूचे फुलं लावलेले आहेत, केशरी आणि आतमध्ये शेवंतीची पिवळी. सो छान दिसत आहे. हे आहे मी हा इकडच्या साईडला ठेवून घेतलेला आहे जो की इथे असा होता. सो आता ह्या सोफ्याचं मी ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे, थोडंसं ट्रेडिशनल लुक देणार आहे सोफ्यांना. माझ्या अशा काही ओढण्या आहेत ट्रेडिशनल ज्या मी घेतल्या आहेत सोफा डेकोरेट करण्यासाठी. सो आता आपण बघूया कसा डेकोरेट होतोय सोफा. प्रकारे आपला सोफा दिसत आहे, एकदम ट्रेडिशनल लुक, एकदम नवीन लुक आलेला आहे आणि ट्रेडिशनल लुक आलेला आहे. कलरफुल थोडंसं दिसण्यासाठी मी ह्या 2 कलरच्या पिलोजमध्ये ॲड केल्या आहेत आणि बॅकला मी थोडंसं इथे स्लाईट डेकोरेशन केलेलं आहे. जे अगोदरचंच होतं तिथे मी फक्त हे छोटे छोटे जे माझ्याकडे हार होते ते मी लटकवून घेतले, त्यामुळे थोडंसं ऑथेंटिक आणि असं ट्रेडिशनल बॅकड्रॉप वाटत आहे. जास्त काही मी यावेळेस डेकोरेशन नाही केलेलं. सोफा किती छान दिसतो तुम्ही बघा. त्याचा हा जो दुसरा पार्ट आहे तो इकडे ठेवलेला मी समोर. सो याच्यावरती मी ही कलरची ओढणी टाकली आहे, खूप सुंदर दिसायला लागलं आहे. आणि कलर्स ॲड करण्यासाठी हे 2 कुशन्स मी त्यामध्ये परत थोडेसे कलरफुलचे ठेवलेले आहेत. सो ओव्हरऑल ह्याचं लुक पण असं दिसतंय. ब्युटिफुल कॉर्नर. सो या कॉर्नरला मी थोडंसं ब्युटिफुली डेकोरेट केलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे हे कॉर्नर. सो हे जे हंडा आहे हा पाण्याचा हंडा आहे, पितळ्याचा आपला. सो हा हंडा मी इथे ठेवलेला आहे आणि हे माझं खालचं फ्लॉवर पॉटचं आहे. सो याच्यामध्ये मी हंडा ठेवला आहे आणि काही फुलं असे नकली आपले झेंडूची जे हारं असतात ती अशी मी खाली सोडली आहेत आणि इकडे थोड्याशा कॅन्डल स्टँड्स ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा एक एक झेंडूचं फूल ठेवलेलं आहे जे की त्याला सूट होतंय ते.
सो ओव्हरऑल हा कॉर्नर असा दिसतोय. सो खूप ब्युटिफुल दिसतंय एकदम, म्हणजे पूर्ण मी असा प्रयत्न केला आहे की मी जास्तीत जास्त कलर्स वापरू, जेणेकरून ट्रेडिशनल पण लुक दिसेल आणि संक्रांत आहे सो कलरफुल पण घर दिसलं पाहिजे, म्हणून मी थोडंसं कलरफुल डेकोरेशन केलेलं आहे. इकडे मी ग्रीन ओढणी यूज केली आहे, इकडे ब्ल्यू ओढणी यूज केलेली आहे. फुटरेस्ट होतं त्याला मी टीपॉय म्हणून यूज केलेला आहे आणि याच्यावरती मी रेड कलरचा, मरून कलरचा टेबल क्लॉथ टाकलेला आहे, एक वेगळा कलर. आणि हे माझ्या हळदी कुंकाचे वाटी आणि हे तिळगुळ, आणि थोडंसं टेबलला डेकोरेट केलेलं आहे मी. त्यासाठी हे ठेवलेलं आहे कंदील, जे मी डीमार्टमधनं घेतलं होतं. आणि हळदी कुंकवाची ही माझी पॅकिंग. सो हे मी असं ट्राय केले की कंदील आपण काय म्हणतो याला, पतंग सारखं मी ह्याला आकार बनवलेला आहे. ह्या हळदी कुंकवाच्या पुड्या अशा होत्या, तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल. सो त्याला मी डेकोरेट करून छानसं हे काईटसारखं आकार दिलं. पतंग का, कारण की आज पतंगचा फेस्टिवल आहे. सो मी थोडंसं ट्राय केलेलं की पतंगसारखं बनवू. सो हे हळदी कुंकाचे पॅकेट्स आहेत. आणि यस, माझं वाण. सो माझं वाण काय आहे, तर वाण मी आज हे देणार आहे, झुडिओ. यस, तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये पाहिलं असेल, झुडिओमध्ये मी वाण घेतलं होतं. सो मी वाण हे घेतलेलं आहे, मेकअप रिमूव्हर स्ट्रिप्स, वाईप्स म्हणू शकता, मेकअप रिमूव्हर वाईप्स. सो थोडंसं मला हे हटके वाटलं. याच्यामध्ये झुडिओवाल्यांनी छान प्रोडक्ट्स लॉन्च केलेले आहेत. लिप कलर रिमूव्हर वाईप्स आहेत, परत आय मेकअप रिमूव्हर वाईप्स आहेत, रिमूव्हर मेकअप वाईप्स आहेत. सो छान वाटलं मला. हे ट्रॅव्हल फ्रेंडली पॅकेट आहे, छोटंसं पॅकेट आहे, आपण पर्समध्ये कुठेही घेऊन ट्रॅव्हल करू शकतो. सो म्हटलं की चला आपण हेच देऊया. सो लिप कलर आणि आय मेकअप फारसं जास्त यूज होत नाही. सो हे आहे मिसेलर मेकअप रिमूव्हर वाईप्स, म्हणजे आपण जे की पूर्ण चेहऱ्याचा जो मेकअप करणार, सो तो आपण ह्याच्याने छान रिमूव्ह करू शकतो. आणि मी यूज करते ह्या स्ट्रिप्स वाईप्स. सो मला आवडलेले आहेत ह्या वाईप्स, तेच म्हटलं यूजफुल होईल आणि थोडं डिफरंट आहे, थोडं युनिक आयडिया आहे. सो म्हणून मी हेच वाण द्यायचं ठरवलेलं आहे. इथे हा एक टेबल होता. सो ह्या टेबलवरती पण मी एक साडी टाकली आहे, जी की येलो कलरची आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता जे की आपले टिपिकल कलर्स आहेत, रेड, ग्रीन, येलो, ब्ल्यू. सो हे सगळे कलर्स मी माझ्या हॉलमध्ये आज मी यूज केलेले आहेत. याच्यामध्ये इथे सेंटरला मी एक टेबल राऊंड कलरचा मॅट टाकला आहे आणि त्यावरती मी ही पिचवाई आर्ट केलेली, माझ्याकडे एक प्लेट आहे, ट्रे सारखं पण ह्याला मी यूज करू शकते. सो हे छानपैकी पिचवाई आर्ट केलेलं आहे. सो हे ठेवलेलं आहे. इथे हळदी कुंकवाचा करंडा आहे एक, आणि एक हे लँटर्न ठेवलेलं आहे, याच्यामध्ये मी कॅन्डल ठेवणार आहे. सो हे असं डेकोरेट केलं, एकदम सिम्पल ठेवलं. एक वेल मी ठेवलेली आहे, जी की खोटी वेल आहे. जस्ट एक सिम्पल लुक मी इथे ठेवलेला आहे. सो संध्याकाळी मी इथे दिवे ठेवेल, परत अजून काय ठेवू शकतो, धूप ठेवू शकते, छान दिसेल धूपसुद्धा लावलं तर. सो असं काहीतरी आहे. संध्याकाळी मी तुम्हाला दाखवेल कसं दिसतं ते लुक. सो ओव्हरऑल आमचा हॉल असा दिसतो इकडनं जर पाहिलं तर. मॅट येणार आहे संध्याकाळी, तुम्हाला दाखवेलच मी ते सुद्धा. चला मी आता तुम्हाला दाखवते की आपलं बाहेरचं कसं झालेलं आहे डेकोरेशन. बाहेर सुद्धा थोडंसंच केलेलं आहे, पण थोडंसं वेगळं केलेलं आहे. ओके. सो हे काईट्स तुम्ही बघितले, हे काईट्स मी लावलेत आणि बाजूला एक हार घेतलेला आहे मी लावून. सो ओव्हरऑल हे पण छान दिसत आहे. सो मेन जे आपलं अट्रॅक्शन आहे ते आहे हे एक ऑथेंटिक सेट केलेला आहे मी. शेतासारखं मी बनवलेलं आहे, खालती मॅट ठेवलेला आहे जे की तसं आहे ग्रीन ग्रासचा. सो एक शेत मी छोटंसं तयार केलेलं आहे ऑथेंटिक. प्लीज मेरे खेत का नको का, रहने दे, वो गेस्ट के लिए दिखावा है वो.
संक्रांत म्हटलं की तिळाची पोळी आलीच, ज्याला आपण कोंदीची पोळी म्हणतो. तिळाचा कूट, शेंगदाण्याचा कूट आणि गूळ पावडर टाकून जे आपण बनवतो त्याला कर्नाटकामध्ये शेंगा होलगी म्हणतात. होलगी म्हणजेच पोळी, पुरणपोळीला ते होलगी म्हणतात. सो याच्यात आपण शेंगाचं सारण भरतो म्हणून शेंगा होलगी असं म्हणतात. सो आमच्या घरी पण आज मम्मीने मस्त मस्त गरमागरम अशा शेंगा होलगी बनवल्या होत्या, ज्या आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला, मस्त खाल्ल्या. मस्तपैकी गाजर, वटाणा, काजू टाकून असा राईस बनवला आहे. कशी वाफ आली बघा, बघू शकता किती छान बनला आहे आपला राईस. इथे मी बनवलेली आहे थोडीशी कोशिंबीर राईस सोबत खायला. आपलं सगळं डेकोरेशन 80% डेकोरेशन झालेलं आहे. आता थोडंसं राहिलेलं आहे जे मी संध्याकाळी करेल. आता दुपारचे 2 वाजले आहेत. सो आता आम्ही जेवून घेतो. सो भेटूया आपण संध्याकाळी. सो ही आहे साडी जी मी आज घालणार आहे. आता वाजले संध्याकाळचे 4:30. थोडासा आम्ही आराम केला जेवल्यानंतर. आता मस्त चहा पिऊन मी रेडी होणार आहे. ब्लाऊज मी अजून शिवलं नाहीये. माझ्याकडे जे पहिलेच माझं जे ग्रीन ब्लाऊज आहे ते मी यूज करणार आहे. त्यावरती मी हा मोठा हार घालणार आहे जो मी कोल्हापूरला असताना घेतलेला, आणि त्याच्यावरती मी ह्या बांगड्या घालणार आहे. वेगवेगळ्या बांगड्या आहेत. ग्रीन काठ असल्यामुळे ग्रीन आणि ही ब्राऊन. त्यावरती ही आहे साडी पिन माझी, आणि हे आहेत इयररिंग्स. तयार झाल्यानंतर मी मस्त सुवासिक अशी कॅन्डल इथे बर्न केली, धूप लावलं, म्हणजे एकदम छान सुवास घरामध्ये दरवळत राहो. चांदीच्या निरंजनात लावते फुलवार, व्यंकटरावांचं नाव घेऊन वाण द्यायला करते सुरुवात. अच्छा रहो, अच्छा खाओ, अच्छा संक्रांती हब्बल शुभाशुभ. असताना येणारा छान दैव आणि मंगळवारची आहे, तरी आहे बुधवारचं पण अच्छा है. बुधवार सुबह सुबह आप कोई भी देख सकते हैं. अच्छे हाथ में ಬಾ ಮಗ, ನಿಮ್ಮ ಮಮ್ಮಿ ಬಂದಿಲ್ಲ? ಬನ್ರಿ ಬನ್ರಿ. ಆರಾಮ ಬಿಟ್ಟು ಬರ್ರಿ. ಹಾಂ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ. हाय हाय चे हाय. शूट करती हूँ सभी को. अच्छा रहता है इधर तो लोग हमारे को कितना बार गए मम्मी पापा को तले चढ़ रही, इधर चलो दूर दूर जाओ.